नमस्कार, बाला जाधव आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहेत. बंधूंनो आणि भगिनींनो, आज खरोखर खूप आनंदाचा असा हा क्षण आहे. आज आपल्याकडे लक्षझेपचा लक्षार्थी, विद्यार्थी, यशार्थी अक्षित आणि त्याचे पप्पा आणि दीदी तिघजण या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि राजेश सर, अक्षित आणि तुझं नाव बेटा? अंशिता. यस. हा, तर अक्षित हा लक्षझेपचा विद्यार्थी आहे. काही वर्षापूर्वी त्यांनी लक्षझेप कोर्स केला होता. तो सांगेल की लक्षझेप केल्यानंतर कशा पद्धतीने त्यांनी लक्ष्याच्या दिशेने, स्वप्नाच्या दिशेने खरोखर झेप घेतलेली आहे आणि पालकही त्यांचे अनुभव सांगतील. अक्षित. यस. नमस्कार मंडळी, माझं पूर्ण नाव अक्षित राजेश चौधरी. लक्षझेपच्या आधी जो अक्षित होता तो म्हणजे एका कोपऱ्यात बसून गपचूप राहणारा किंवा झिरो लेवल कॉन्फिडन्स, स्वतःच्या गोष्टी स्वतःजवळ ठेवणारा होता. पण आज लक्षझेप केल्यानंतर सुद्धा इतक्या वर्षानंतर जेव्हा अक्षित तुम्ही आता समोर बघताय, तो म्हणजे बिंदास लोकांसमोर बोलणारा, स्वतःचे मत मांडणारा, लिडरशिप क्वालिटी ठेवणारा. कारण जसं जसं पुढे वाढत गेलोय मी तसं तसं लिडरशिप गोष्टी माझ्या आयुष्यात आलेत. सोबतच टीम हँडलिंग जमतीये. आता सध्याच्या सिच्युएशनला अशी वेळ आली की जिथं 30 ते 35 लोक मला रिपोर्ट करतात. क्या बात आहे, व्हेरी गुड. तो लिडरशिप एक जो क्वालिटी आहे तो इन्क्रीज झालाय. सोबतच त्यावेळेस एवढं समजून येत नव्हतं की आज या गोष्टी जेव्हा मी शिकतोय तेव्हा ते कुठं कुठं कामात येतात. पण आज जेव्हा इतके 10 ते 12 वर्षानंतर जेव्हा समजून येते की अरे नाही, त्या काळी जे शिकलो होतो आपण ते आज महत्वाला येत आहे. कारण इंटरव्ह्यू असतील, राईट फ्रॉम स्टार्टिंग टिल माझे कॉर्पोरेट लाईफ असेल, राईट फ्रॉम इंटरव्ह्यू ते ट्रेनिंग म्हणा किंवा जो कॉन्फिडन्स लेवल दाखवायचा आहे तो म्हणा, त्या सगळ्यामध्येच लक्षझेपकडून मला जे इनिशिएटिव्ह भेटलंय ते गुण जेव्हा ते शिकलो होतो आज परत इम्प्लिमेंट करतोय आणि आज पुढे चालतोय. व्हेरी गुड. एखादी आठवण सांगशील का, किंवा काही आठवतंय का तुला, कोणते टॉपिक्स होते जे तुला खरोखरच हे टॉपिक किंवा हे मुद्दे खूप टर्निंग पॉईंट ठरले? टर्निंग पॉईंट म्हटलं तर एक मुद्दा लक्षझेपच्या स्टार्टिंगच्या दिवशीच असतो, तो म्हणजे सेल्फ इंट्रोडक्शन. ओके. माणूस बोलायला शिकतो इतरांबद्दल, पण स्वतःबद्दल जेव्हा बोलायचं असतं तेव्हा माणूस कुठेतरी थांबतो. तेव्हा सगळ्यात बेस्ट म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल बोलायला सुरू करा. जगाला सांगा तुम्ही कोण आहात. जग तुम्हाला सांगेल की नाही बाबा, त्याची ओळख थोडी वेगळी आहे आणि दॅट इज व्हेरी गुड. येस. लक्षझेपमध्ये आपण गोल सेटिंग पासून, कम्युनिकेशन स्किल पासून, लिडरशिप स्किल पासून ते चॅम्पियन ॲटिट्यूड, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, त्याचबरोबर रागावर नियंत्रण, आरोग्याची काळजी, ह्युमन रिलेशनशिप, आदर्श मैत्री कशी असावी, स्टडी टेक्निक्स, मेमरी टेक्निक्स, माइंड पॉवर, एक्झाम टेक्निक्स, बरोबर, अशा अनेक टॉपिक्स म्हणजे शाळेच्या आणि जीवनाच्या परीक्षेत यशस्वी कसं व्हायचं, सर्वगुण संपन्न कसं बनायचं आणि आईवडिलांची, स्वतःची आणि देशाची स्वप्न कशी पूर्ण करायची, या संदर्भात आपण झेप कशी घ्यायची असा लक्षझेपमध्ये प्रशिक्षण क्रम असतो. सर, तुम्ही सांगा बरं की तुम्हाला, सर स्वतः कवी आहेत आणि आताही आई बाप अशी खूप सुंदर कविता सरांनी सादर केली. सर तुम्ही सांगा की लक्षझेपमुळे सरांना म्हणजे कसे कोणकोणते फायदे झाले अक्षितला? यस. अक्षित सर्व नमस्कार. अक्षित न ऐकणारा विद्यार्थी होता. न ऐकणारा म्हणजे त्याचा फक्त डान्स डान्स डान्स. या गोलमधून बाहेर काढण्याकरता मला या कोर्सची गरज भासली. तर सरांनी मला सांगितलं सेशनमध्ये की त्या कुणाला आमच्या वेळेस काय होतं कोर्सेस वगैरे, आणि गरज नाही, पण हे काळाची गरज आहे असं मी समजतो. हे इन्व्हेस्टमेंट आहे आणि ही इन्व्हेस्टमेंट वाया जाणारी नाही आहे. आणि अशाच माध्यमातून अक्षित असंच फक्त त्याच्या डोक्यामध्ये डान्सचा एक भूतच म्हणतोय मी, भूत सवार होता आणि तो काढण्याकरता मला विविध पैलू अवलंब करावा लागला आणि त्याच्यामध्येच हे लक्ष. पण त्याच्यामध्ये त्यांनी तर शिकले, पण त्याचा मी मोटिवेट होऊन मी जास्त झेप घेतली, गरुड झेप घेतली असं मला हरकत नाही आहे. आणि आज तुम्ही बघताय कविता, चित्र असेल किंवा अनेक मोठे मोठे पुरस्कारांनी टाटा मोटरचा मॅन ऑफ द इयर पासून तर 15 नॅशनल अवॉर्ड पर्यंत झोप महाराष्ट्र शासनाचा यावर्षी मी गुणवंत कामगारासाठी अप्लाय केलेला आहे आणि ते पण सक्सेस होईल याच्यामध्ये. आणि डर के आगे जीत है, पहिले भ्यायचो, आता निडर झालं असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद. ग्रेट ग्रेट ग्रेट. येस. तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी, पालकांना आणि सर्वांना? अक्षित. सर्वप्रथम तर जर कोर्सच्या हिशोबाने जर मी म्हणतोय तर शिका. म्हणजे जे गोष्ट मी इम्प्लिमेंट करतो दॅट इज AER, एक्नॉलेज, एम्पथाइज, रिझोल्युशन.
हे 3 पॉईंट जेव्हा या कोर्समधनं मी शिकत गेलोय तेव्हा मी एक्नॉलेज करत होतो. थोडं थोडं जेव्हा शिकत गेलो जेव्हा वय वाढलं तेव्हा ते एम्पथाइज झालं. त्या कोर्सचे रिझोल्युशन आता मला भेटत आहेत आणि ते पुढे भेटत राहणार, कारण मी त्या गोष्टी इम्प्लिमेंट करत राहतोय. आणि बस. ग्रेट सर, तुम्ही सांगा पालकांना की काय संदेश देऊ इच्छिता, म्हणजे काय केलं पाहिजे पालकांना? मुळात कोणी शिकलेलाच नसतो, हां. ते स्वतः शिकावं लागतं आणि याची अनुभूती आम्हाला सर आहेतच. बालाजी सर नावही काफी आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि तुम्ही इथं या, निश्चितच तुम्हाला इथून तुम्ही आज ₹1 इन्व्हेस्टमेंट केलं तर त्याचे 1 कोटी निश्चितच तुम्ही जे ध्येय आहे ते गाठण्यासाठी तुम्हाला कामी येतील. मी एवढंच बोलतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि आपल्या संपर्कातील जे मित्र नातेवाईक आहेत, मुलं घडली पाहिजेत. विद्यार्थी देशाचे आधारस्तंभ आहेत, विद्यार्थी देशाचं भविष्य आहे. आणि आम्हाला आणि पालकांना, शिक्षकांना, सगळ्यांना सर्वात आनंदाचा क्षण कोणता असतो?